सुस्वागतम, धन्यवाद। निसर्गरम्य अशा दारुगावामध्ये या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी वारकरी नवरहारीचा संगीत सामना माझे जोडीवाले बुवा दयानंद पाताळे, राणा कासाळे, तांबरवाडी, तालुका कणकवली आणि जिल्हा सिंधुदुर्ग आणि मी स्वतः श्री महादेव प्रसादी भजन मंडळ शिरवली महादेवाची वाडी बुवा सागर मारुती मोहिते, गाव माझं शिरवली, तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग या दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून जी भजनाची सुवर्ण संधी या मंडळानं प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे या वाडीचे भजनी बुवा प्रकाश तळेकर आणि दिवाकर बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे माझ्या शिरवली गावची भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे गव्हाणे यांची भजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी राजकुमार पाताळे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो।
त्याचप्रमाणे राजकुमार पातळी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रवीण गायकवाड पैशाचा उगाचच गेला सर. प्रवीण गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वसंत गणपत सुर्वे यांच्या स्मरणार्थ अभिजित सुर्वे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. करतोय मोरया मोरया मी भारताने मोरया मोरया मी भारताने मोरया मोरया मी भारताने तुझीच सेवा करू काय जाणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी अन्याय माझे कोट्यान कोटी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी मोरेश्वरा तू घाल पोटी पंढरीनाथ श्री गंगेश्वर श्री सत्यनारायण श्री गणपती गजानन श्री हर 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 बजरंग छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलास
सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य धोंडू मेस्त्री आवाज दे जरा आवाज बघ हात चालू हाल भजनाला सुरुवात करतोय बघा धन्यवाद बुवा उत्कृष्ट असं भजन ज्यांनी पूर्ण उभं आयुष्य या वारकरी संप्रदायासाठी घालवलं असे दयानंद पाताडे बुवा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत कारण जवळजवळ 5 वर्षानंतर पहिलीच डबल बारी पण आवाज बघा काय आवाज असो हो मंडळी आणि खरोखरच सागर मोहिते बुवा जी 4 गावात लोकांना ओळखतात बोटाक धरून ज्यांनी या क्षेत्रात आणला नाही ते सुद्धा हेच दयानंद पाताडे बुवा एकदा त्यांच्यासाठी परत जोरदार टाळ्या कारण असा कोण कोणाचा करत नाही पण बुवा या ठिकाणी डबल बारी घेतलात बघा माणसा पैशासाठी माणूस काय पण करू शकता हो आमची कुवत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांना वाईट काही बोलण्याची पण भजन लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे याच्यासाठी थोडका का होईना पण मनोरंजन 100% करणार बुवानी खरोखरच उत्कृष्ट असं भजन सादर केले या ठिकाणी केलेलं आहे मी भजनाला सुरुवात करतो मनोरंजन 100% होणार कोणीही जागा चालवू नका कारण वारकरी हे भांडण आमचं तत्वच आहे सकाळी ते तळ्यात येऊन चाय पिणार बुवा तुम्ही टेन्शन काय घेऊ नका जर माझ्या मुखातून जर वाकडा जर शब्द आला कारण ह्याच्यासाठी तुम्ही लय बदनाम आहे समोरच्या बुवाची काय मी ठेवत नाही त्याच्यामुळे माझ्याबरोबर आधी डबल बारी घेऊ लोक भीतत हिने काय कशी काय घेतलं नाही तू त्या पांडुरंगाकच माहिती पण भजनाला सुरुवात करूया मनोरंजन 100% होणार जय राम कृष्ण हरी 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 बघा महिला वर्ग वारकरी डबल बारी बघू कोण येणार नाही वारकरी डबल बारी बघू कोण येणार नाही पण महिला वर्ग आता जवळजवळ थंडीचं पारुणा खैच्या खै गेलेलो पण एकदा जोरदार टाळ्या महिला वर्गांसाठी झाल्या पाहिजेत या थंडीच्या वरना दव पडता आता थोड्या वेळात गळोक लागत मामाने सांगितलं नाही बिना साबणा बिन करून टाक टेन्शन घ्यायचं नाही 100% मनोरंजन करणार आणि मनोरंजन काय बुवा बोलला असं काय मनोरंजन होत नाही मनोरंजन करण्याचे वेगळे पण प्रकार आहेत आधी भजनाला सुरुवात करतोय जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण Krishna
उमाजी तळेकर बुवा यांचं नाव राहून गेलं, माफ करा. ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. सुख झाले झाले साजनी त्या विठ्ठलाचं, त्या पांडुरंगाचं या ठिकाणी रूप माझ्या अभंगातून सादर करतोय बघा. तो विटेवरती उभा आहे या भक्तांच्या कल्याणासाठी, त्याचं रूप सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा. सुख झाले झाले साजनी, सुख झाले झाले साजनी, रूप पाहता पाहता लोचे रूप पाहता पाहता लोचे. सुख झाले
एकादशीचं महत्व लय काय काय लिहून आणलं. नाही खरोखरच बुवानी हा मनोरंजन जर अरे खरोखरच 500 दिला असा बुवा बोलायचा लागला. हा नाही ना त्यांनी त्यांच्या मंडळातर्फे दिलं नाही. हा हे काय माझा काही विषय नाही. हा हा चालेल. नाही कसा माहिती ह्यो गमतीचा भाग झालो पण बघा दिलदार मनाची माणसं तो त्यांना 1000 दिले म्हणजे माका नाही त्यांनी 500 तरी देतील म्हटलं नाही त्यांनी त्याबद्दल काही टेन्शन नाही. चालत 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 फक्त जरा जरा कळ सोसा. हा देवा देवा तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. हा आबांकडे 500 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाही 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 बरोबर आहे. आम्ही पण त्यांचं भजन ऐकलं म्हणून मी सुरुवातीला नाव घेतलंय ना माऊली. असं काही टेन्शन नाही घेऊ नका. त्यांना म्हणूक देणार तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नका. नाही आपण काय म्हणूक देणार खरोखरच देणार. अहो त्यांच्याकडे बघून आम्ही आता लहानाचे मोठे झालो. आता त्यांना जमत नाही पण एकदा जोरदार टाळ्या प्रकाश तळेकर बुवांसाठी झाल्या पाहिजेत.
कारण त्यांचा गजर आहे, पाहुणा भेटला नक्कीच मी म्हणून घेणार आहे. हा नाही खरोखरच पण डबल भारी बुवाने उत्कृष्ट असं मनोरंजन केलं. एकादशीचं महत्व सांगितलं. त्या देवाचं नामस्मरण प्रथम झालं पाहिजे आणि ते मी करणार आणि नंतर बुवांकडे येणार. कारण बुवा काय माझे दुश्मन नाही, कारण या क्षेत्रात त्यांनी आणलेलं आहे, पण ते का कशी काय बारी सुटून गेली काय समजत नाही. पण मनोरंजन 100% करणार. काय लपडा बुवानी शिर्यलीचा सांगितलं नाही. बुवानी जरा खाली हो. हा बायकांचं सांगितलं नाही. जी बायकांशी वाकडा ती खाय चुलीची लाकडा. खरोखरच परिस्थिती आहे तशी मंडळी. कारण आजकाल महिला वर्ग खेळ पाठी नाहीत. आता 2100 रुपये येणार आहेत खात्यावर, 1500 रुपये नाही. सरकार आपला 2100 रुपये येणार. काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि खरोखरच बघा एक म्हणजे सांगण्याची गोष्ट. हो लाडके भाऊ हा लाडके भाऊ पण आले तो, पण अजून आमका काही चालूच केला नाही ना. सांगितलं नाही हो 15,000 देणार, पण अजून काही चालू केलं नाही. तर लाडके भाऊ काय सांगू मी. हा येणार नक्की. नाही हो तसं मी सांगितलंय देवाकडे गारानाच घातलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नको, लाडके भाऊ येणारच. पण लाडके भाऊ 15,000 नाही इले तरी पण लाडक्या भावांसाठी 100 रुपये मात्र इले होता आजच्या रात्रीचे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि बरोबर महिला वर्ग एक वर बघा, जी लेडीज महिला आहे, जी माझ्या माता भगिनी आहे, ती बघा आपलं लहान मूल एक वेळ शेजाऱ्यांकडे सोपवीत, पण आपलं नवरं कधी शेजाऱ्याच्या हातात द्यायची नाही. हा त्या महिला वर्ग बोलते बघा. कधी बघा ही खरी परिस्थिती आहे. एखादा लहान मूल असेल तर महिला वर्ग शेजारणीकडे देत, पण आपलं नवरं कधीच देणार नाही. त्या कलियुगीला बघा. ह्या कलियुगाचा ज्या माणसा बरोबर मी असो चलत या भजन क्षेत्रातील आणि पैशासाठी माणूस काय पण करतात. गमतीचा विषय हा. गजर सादर करतो. देवाचं नामस्मरण मनोरंजन 100% होणार. आणि आता बघा महिलांसाठी खूप मोठ्या अशा सुविधा या ठिकाणी. आता बचत गट पण बघा चांगल्या प्रकारे महिला वर्ग सक्षम झालेला आहे. आपल्या पायावरती उभे आहेत, नवऱ्याच्या जीवावर नाही. हा गजराला सुरुवात करतोय. जरा शाहीचा आवाज दे, जरा कमी होता. बरोबर आता कमी नको करू.
भजनाचा हरिभक्तीचा हरिभजनाचा लागला छंद तुझ्या नामाचा त्याचप्रमाणे बघा पाताळे बुवांचे जावई दोन्ही जावई या ठिकाणी करा या ठिकाणी उपस्थित आहेत सुधीर राणे आणि योगेश राणे त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मानतोय हरिभक्तीचा हरिभजनाचा लागला छंद तुझ्या नामाचा लागला छंद तुझ्या नामाचा
संतोष रघुनाथ तळेकर उत्कृष्ट सादरीकरण यांच्याकडून एक 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रंग देवते माते तुझा मंडळी अभंग सादर करतोय. बुवानी अभंग सादर केला बघा. उत्कृष्ट चाल आणि उत्कृष्ट ह्या वयात पण बुवांचा आवाज. खरोखरच भजनाची पंढरी जर कुठं असेल तर कासार्डे गावामध्ये, कारण त्यांच्या प्रत्येक वाडीमध्ये वारकरी भजन आहे बुवा. आणि खरोखरच आणि त्याच पद्धतीचं अजूनही जुनं ते सोनं बघा. जुना हाड कसा मजबूत आहे बुवाने अजून सांगितलं नाही. 64 वर्ष झाली पण अजून कसं विषय हा समजणार बरोबर समजत. हळूहळू येणार बुवांकडे, काही टेन्शन घ्यायचं नाही. पण बुवानी अभंग जो सादरीकरण केला त्याच्यावरती अभंग बघा सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्ही मोठे कलाकार नाही आहोत, अजून आम्ही लहानच आहोत. पण काय हा विषय मंडळी ज्याप्रमाणे मनोरंजन पाहिजे, कारण ही बारी कशी भांडावरची नाही आहे. आणि माझ्या तोडीत तसे बुवा म्हणजे त्यांच्या मानाप्रमाणेच आपण सादरीकरण करू गोवा आणि त्यांचा मान ठेवूनच बारी करणार. बुवानी ज्या पद्धतीत भजन केलंय त्या पद्धतीतच भजन करणार. बुवा अभंग सादर करतोय. या दुनियेमध्ये आपण जे आलोय तो 2च दिवस, कल आणि उद्या काय होईल सांगता येणार नाही. कारण ऐकता गेलो का खट्याक जास्त लोड घ्यायचो नाही. त्याच्यामुळे आपली जी संपत्ती आहे काय राहणार नाही हो, काय आपण घेऊन जाणार नाही. हरिनाम ज्या आपण हरिनाम घेऊ इथं बसून तेच आपल्या उपयोगी पडणार आहे. काय तुम्ही बंगलो बांधा, मोठी गाडी घ्या, काय विषय नाही. त्याच्यामुळे जे काय आपण कमवू ते इथेच ठेवून आपल्याला जायचंय. उघडा आलेला आहे तसा उघडाच जाणार. बघा काय मोठे पैशावालो असलो, ज्याच्याकडे पैसे सोने चांदी या सोना, तो काय तिचे वडील जर समजा बापूस जर का चाकलो तर काय सोन्याची चेन घालून ते का जाणार नाही. आधी काय सांगत कानात
जे मानणारे असतील त्याच्या कानात काय सांगत, आधी ती पहिली सोन्याची चेन काढून घे, उगाच जळली बिळली तर अशी परिस्थिती या मंडळी. त्याच्यामुळे या आपण दुनियेमध्ये आलोय ते नामस्मरण, बरोबर की नाही. सगळीकडे बुवा काही गेले, हा सगळे काहीतरी सेटलमेंट करायला. त्याच्यामुळे या हा नाही आणि सेटलमेंट केल्यानंतर काय माझा काय टेन्शन आहे, माझा काय टेन्शन आहे. आज बुवा काय बोलतात तास फक्त बघूचा, कारण 5 वर्षानंतर मी फर्स्ट टाइम डबल बारी बघितली त्यांची. हा बघा साधारण करतोय बघा. तू पावना बुवा नंदू सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तू पावना आणि मी पावना, या पृथ्वी तलाला आलोय. 2 दिवसाचेच पाहुणे, कायम राहणार नाही. ज्याचं आयुष्य आहे तेवढंच राहणार. बघा या अभंगातनं काय सांगतोय बघा. तू पावना आणि मी पावना, सांगतो ऐक रे नरा. नर म्हणजे कोणचं नाव असत तर माफ करा, नरा म्हणजे माणसा. हा तू पावना आणि मी पावना, सांगतो ऐक रे नरा. 2 दिवसाचा बहार
होईत रे नारायण आणि 2 दिवसाचा वाजर सहारा
पांडुरंगा माझ्या मनाला अग तुला हसायचं सकाळी संध्याकाळी बुवा गवळण बघा कशी ह्याच्या आता क्षवना करतो. धन्यवाद. बुवाने प्रश्न विचारला 7 प्रहार किती तास असतात, कधी सुरू होणार आणि कधी संपणार? उत्तर द्यावे. 100 रुपयाचं पारितोषिक आले ऋषिकेश प्रकाश तळेकर. मी सांगतो माझ्या पद्धतीने, पण बुवा त्यांनी प्रश्न विचारले ते चांगला स्पष्टीकरण देतील. यात ते मात्र शंका नाही, खरोखरच ते उत्कृष्ट पद्धतीने सांगतील. त्याच्यामुळे भारूड घेतोय, कारण यानंतर लोक थांबतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे माझं सादरीकरण मी 100% करणार, बुवा नंतर करतील. बघा भारूड घेतोय. भारुडाचं नाव आहे खाली मुंडेली पातळ धोंडी. बघा एक सज्जन गडी त्याच्या 12 भानगडी, एक सज्जन गडी त्याच्या 12 भानगडी, काले मुंडी आणि पातळ धोंडी असुरीत काय गामाचे, काले मुंडी आणि पातळ धोंडी असुरीत काय गामाचे. एक सज्जन काले मुंडी आणि काय गामाचे, काले
खाली मुंडी आणि पाता गुंडी, दोन भावांमध्ये भांडण लावणारा, नवरा बायकोच्या संसारामध्ये विष घालवणारा आणि दोन मित्रांमध्ये क्लेश निर्माण करणारा असा कोणाला 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 असा कोणाला 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 एके दिवशी नारद श्रीकृष्णाजवळ आला आणि त्या देवाला म्हणतोय कसा बघा, हवी गोरी गोरी पान फुलासारखी छान, हा गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी पान हा गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. कृष्ण मला एक बायको आण. त्या नारदाने कृष्णाजवळ काय मागितलं बघा, देवा तुझ्या 16 सहस्र 108 बायका आहेत, त्याच्यामधली एक बायको मला पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच. तेव्हा देवांचा देव तो नारदाला काय म्हणतोय बघा, अरे नारदा, ज्या पत्नी समवेत ज्या रंग भालिमी नसेल त्या पत्नीबरोबर तू खुशाल विवाह कर. बघा एवढं ऐकून नारदाला जो आनंद झाला बघा कसा, नारद आनंदला, नारद आनंदला, नारद आनंदला, नारद आनंदला ना नारदाला आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये बघा नारदाने काय केलं, अंगाचं भस्म पुसून टाकलं, हातातला जो विना होता तो टाकून दिला आणि तो कृष्णनगरीत आला पत्नी शोधायला. कृष्णनगरीत आल्यावर त्याने काय कमाल केली बघा, ऐका नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल, ऐका नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल, ऐका कमाल कमाल कमाल, ऐका नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल, ऐका नारद कृष्णनगरीत आला. पहिला गेला सत्यभामेच्या महाली. त्या ठिकाणी जे श्रीकृष्ण देव होता अशा 16 सहस्र 107 घरांमध्ये गेला. त्या सर्व घरामध्ये कृष्णदेव आपल्या पत्नी समवेत होता. शेवटी एक घर त्याला रिकामी दिसलं, खोली रिकामी दिसली आणि त्याने जोरदार त्या दरवाजावरती लात मारली आणि आतमध्ये जातो तो बघा कसा होतोय.
जोरात ढकलून दार गेला तो जिथे होती नार जोरात ढकलून दार गेला तो जिथे होती नार नारदाने दरवाजावरती लात मारली आणि घरामध्ये प्रवेश केला बघा. अचानक तो तपस्वी ब्राह्मण जो नारद मुनी होता तो घरामध्ये गेला आणि आतमध्ये जी स्त्री होती त्याने नारदाला शाप दिला. अरे नारदा, एकांतात समय घरामध्ये घुसतोस तू, तुला मी शाप देते. आणि तो शाप ऐकून नारद नदी काठी आला आणि त्याने नदी पात्रामध्ये उडी घेतली बघा. आणि बाहेर येऊन बघतो तर काय बघा, नाकात नतनी रे डोक्यात शोभे आंबाडा रे, नाकात नतनी रे डोक्यात शोभे आंबाडा रे, नाकात नतनी डोक्यात शोभे आंबाडा रे, नाकात नतनी रे डोक्यात शोभे नाकामध्ये नतनी डोक्यामध्ये आंबाडा असं त्या नारदाचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं. हे रूप घेऊन नारद गावामध्ये येणार कसा म्हणून तो जंगलाच्या दिशेने निघाला. शेवटी त्याला फिरता 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 एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीच्या बाहेर येऊन काय म्हणतो बघा, दारुगड बुवा दारुगड, दारुगड बुवा दारुगड बुवा दारुगड, दारुगड बुवा दारुगड बुवा दारुगड. शेवटी त्या तपस्वी ब्राह्मणाला आतमध्ये जो घरामध्ये होता तो अचानक आलेल्या स्त्रीला पाहून म्हणतोय कसं बघा, अगं माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम ग, माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम ग, होईल बदनाम जरा बाहेरच थांब ग, होईल बदनाम जरा बाहेरच थांब ग. होईल बदनाम
ती नारद रूपी स्त्री त्या ब्राह्मणाला म्हणते कशी बघा, मला तुमच्यापासून संभोग पाहिजे, मला तुम्ही पत्नी करून घ्या. नको का झेंगाट कोण गाड्यात बांधून घे. शेवटी तो ब्राह्मण सुद्धा तयार झाला बघा आणि त्यांच्या दोघांच्या मिलनातून त्यांना एक नाही दोन नाही असे 60 पुत्र प्राप्त झाले. बघा 60 पुत्र प्राप्त झाले आणि त्या पुत्रांचे त्या मुलांचे पालन पोषण करताना त्यांची धांदल कशी उडाली बघा. पुत्र झाले 60 हो पुत्र झाले 60 स्त्री रूपी नार झाला पुत्र झाले 60 पुत्र झाले 60 हो पुत्र झाले 60 स्त्री रूपी नार झाला पुत्र झाले 60 पुत्र झाले 60 स्त्री रूपी नार झाला पुत्र झाले 60. मुलांचे पालन दोघांची गाळण मुलांचे पालन दोघांची गाळण पालखी काढण्याची काही आहे काही 5 मिनिटं फक्त कळलं? तुम्ही सांगा म्हणजे मी थांबवतो. तसं काय 60 पुत्र प्राप्त झाले. त्या मुलांचे पालन पोषण करताना त्यांच्या दोघांमध्ये भांडण होऊ लागली. शेवटी त्या तपस्वी ब्राह्मणाने त्या नारद रूपी स्त्रीला घराच्या बाहेर काढलं आणि ती नारद रूपी स्त्री फिरता 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 त्याच नदीकाठी आली आणि श्री हरीचा धावा करते कसा बघा. हरी धाव रे मला पाहाव रे हरी धाव रे मला पाहाव रे हरी या संकटातून वाचव रे तुझं विण नाही मला कोण रे हरी धाव रे हरीचा धावा केला आणि नदी पात्रामध्ये उडी घेतली. बाहेर येऊन बघतो तर काय त्याचं पूर्ण जे स्त्री शरीर होतं ते पुरुषामध्ये झाले आणि नदीकाठी हरीचा धावा केल्यामुळे श्रीकृष्ण देव नदीकाठी होता. शेवटी नारदाने देवाचे चरण पकडले आणि त्याला म्हणतोय देवा मला क्षमा कर. तेव्हा देवांचा देव तो श्रीकृष्ण तो काय म्हणतोय, अरे नारदा तू पापी वासना मनामध्ये घेतलीस म्हणून तुझी मी अशी अद्दल घडवली आहे. एवढं बोलून नारद त्याचे चरण पकडले बघा आणि आमचं भारूड ते संपलं. नमन करून हरिनाय नमन करून हरिनाय संपलेला आहे. किती 10 मिनिटं घेऊ काय तुम्ही सांगा म्हणजे त्यानुसार. आणि जो प्रश्न बुवानी सातपाराचा विचारलेला आहे त्याचं मी तुम्हाला कहाणी सांगतो, कारण बुवानी असं सांगितलं होतं की मी तुला हा प्रश्न विचारणार आहे त्याचं असं असं उत्तर आहे. बुवानी मला सांगितलं होतं मी तुम्हाला असा प्रश्न विचारला त्याचं हे उत्तर आहे. ते बुवांच्या तोंडूनच आहे कारण मी सांगितलं म्हणजे ते कसं लबाड होईल. ज्यांनी प्रश्न घातला नाही त्यांनी मला उत्तर सांगितलं नाही मला माहिती आहे. पण तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका कसा विषय आहे माहिती आहे. ज्यांनी प्रश्न सांगितला मला उत्तर माहिती आहे त्यांच्याच कडनं ऐका आणि ते व्यवस्थित पटवून सांगतील. आमका पटवून सांगण्यात जरा फरक आहे. गजर सादर करतोय आणि भजनाची सांगता करतोय. तुमची तयारी झाली असेल तर सांगा.
मोरनाचं तोंडणी पायाकडे पाहून हरिभजनी मोरनाचं तोंडणी पायाकडे पाहून पायाकडे पाहू नाचतो पाया
हा